म्हणून अत्यंत महत्त्वाची निवडणूक लागलेली आणि कार्यकर्त्याची या निवडणुकीमध्ये असा उत्साह निर्माण झालेला आहे आणि तो उत्साह या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा उत्साह पाहून खरोखरच असं मला आज वाटतंय, उमेदवार अध्यक्षपदाचे आणि त्यांचे सहकारी सगळे आज विजयी झाल्यासारखंच असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज आपल्या धारूर शहराचं लौकिक खरोखरच ऐतिहासिक धारूर शहर आहे. आज आपल्या धारूर शहरामध्ये 100 ते 150 वर्षाखाली आर्य समाजाची स्थापना झाली. आज बीड जिल्ह्यामध्ये आपल्या भागामध्ये कुठेही किल्ला नाही, तो धारूर शहरामध्ये किल्ला आहे, तो ऐतिहासिक किल्ला आहे. त्याचं जतन करण्याचं काम आमचे लाडके आमदार प्रकाशदादा सोळंके करत आहेत. आज जुनी सोन्याची बाजारपेठ धारूरमध्ये आहे, खव्याची बाजारपेठ आहे. एवढा असताना सुद्धा आज आपल्या धारूरची बाजारपेठ जुनी असताना सुद्धा आज मरगळ आल्यासारखी झालेली आहे. याचं कारण गावगाड्यामधला जो प्रमुख माणूस असतो, जो नगराध्यक्ष पदावर असतो, त्या माणसानं सगळ्या गावाच्या समस्या मंत्रालयामध्ये घेऊन जाणे आणि समस्या सोडवणे. आमदार सुद्धा आपला समर्थक आपल्याच पार्टीचा असावा लागतो. आपल्या पक्षाचा आमदार नसेल, आपल्या त्याच पक्षाचा जर नगराध्यक्ष नसेल तर विकास होणार नाही. हे तुम्हाला मी आज ठणकावून सांगतो. तुम्हाला मी ज्यावेळेस 2014ला पाईपलाईन 19 कोटी माननीय आमदार अजितदादा पवार साहेबांनी मंजूर केली, त्यावेळेस सुद्धा आम्ही दादा बरोबर होतो. माझा नगरसेवक होता. 2014 पासून आज 2025 आहे. आत्ता प्रकाशदादांना तो प्रश्न हाती घेऊन मार्गी लावून आज धारूर शहरामध्ये त्या पाईपलाईनद्वारे पाणी पडलेलं आहे. आणि विरोधक काय म्हणतात, कुठे पाईपलाईन खराब केली, कुठे असली केली, तसली केली. मित्रहो, तुम्हाला सांगायचं म्हणजे काल परवा त्यांची सभा झाली भारतीय जनता पार्टीची. त्या सभेमध्ये हजारे साहेबांना सांगितलं की आजारी म्हैस आणून बसली होती, म्हणले मला दूध काढता आलं नाही. मला असं म्हणायचंय, आजारी म्हैस आणणारे बी तुम्हीच आणि दूध काढणारे बी तुम्हीच, दोघं बी एकदा स्टेजवर बसलात कालच्या वेळेस. करायचं काय? एक म्हणतोय आजारी म्हैस आणली, एक म्हणतोय दूध काढता आलं नाही. मग आम्ही काय करायचं? मग आता दोघं बी एक झालात. मग हे दोघं एक झालेत, एक आजारी म्हैस आणतो, एक म्हणतो आजारी म्हैस असल्यामुळं दूध काढता आलं नाही. मग तुम्ही काय केलं 9 वर्ष? 5 वर्षामध्ये काय केलं? हे म्हणले मला 2.5 वर्षात मला कार्यकाळ भेटला. 2.5 वर्षामध्ये काय झोपा काढल्या काय? त्यांनी कालच जाहीर सभेमध्ये सांगितलं की मला 5 वर्षामधून 2.5 वर्षात मला भेटले, 2.5 वर्ष काम करता आलं नाही. कशामुळे करता आलं नाही? तुमच्या कुठं काय हात धरले होते का तुमचे? तुम्हाला काय कुणी काय काम करू नका म्हणत होतं का? तुम्हाला कुणी रोखलं होतं का? असं जनतेला गाफीलमध्ये ठेवून, अंधारात ठेवून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची बाजू हाणून पाडा. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बालाभाऊ जाधव आणि त्यांच्या पूर्ण टीमला आपल्याला निवडून द्यायचं आहे. असा चांगला आणि सोज्वळ डाग नसणारा उमेदवार प्रकाश माननीय आदरणीय आमदार साहेबांनी आज बालाभाऊ जाधव यांच्या रूपाने दिलेला आहे. कसलाही कोणताही डाग नाही व कसलाही कोणतं राजकारणामध्ये कुणाला बी काही खालीवरी करायचा कधी विषय केला नाही. आता बरेच जण म्हणतायत तुम्ही इकडे कस काय, तुम्ही तिकडे कस काय, काय कडे मी काय वाट चुकल्यासारखं वाटायला काय तुम्हाला? अरे 2006ला ज्यावेळेस जयदत्तांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढवली, उदयनगर भागामधून आम्ही निवडून आलो, त्यावेळेस सुद्धा अजितदादा मंत्री होते. त्यावेळेस आमचे फावडे साहेब बरोबर होते, लक्ष्मणराव बरोबर होते. कारभारी करणारे
ह्याला अध्यक्ष करायचं, त्याला उपाध्यक्ष करायचं, त्याला वरी न्यायचं, त्याला खाली न्यायचं, ह्याला ही अंधारात ठेवायचं, ह्याला उजाडात आणायचं. बरोबर आहे लक्ष्मणराव? 5 वर्ष आम्ही प्रकरण सहन केले. आम्ही तर त्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी नगरसेवक असताना कारभारी करीत होते. त्या कारभाऱ्यानं तर आम्हाला तर म्हणले तुम्हाला उपाध्यक्षपद देऊ. आज या स्टेजवर मी कशामुळे उभा आहे? माझ्याबरोबर धोकेबाजी झाली. मला मुंबईला लोणावळ्यामध्ये बैठक घेतली, त्यावेळेस म्हणले तुम्हाला उपाध्यक्ष करू. उपाध्यक्षपद मला दिलं नाही. बॉन्ड लिहून दिला मला एक, सगळ्या नगरसेवकाच्या सह्या त्याच्यावर. लक्ष्मणराव साक्षीदार आहेत त्याला. बरोबर आहेत का? गपारबाई कुठे गेले? तुम्ही आहेत का साक्षीदार? कोणताही भाषण मी खोट्या करीत नाही, खरं भाषण करीत असतो मी. एकही गोष्ट लबाड बोलत नाही. ज्यांना उपाध्यक्ष केलं ते म्हणतात की नाही ना यशवंत अण्णाला उपाध्यक्ष करा. आवेशभाई कुठे गेले? आवेशभाई बरोबर आहे का? एकही शब्द खोटा बोलत नाही. खोटं बोलून ही गावगाड्याचं मतदान आहे. आज या स्टेजवर मी खोटं बोललो तर उद्या तुम्ही मला रस्त्याला जॉब विचारता. काही बोलणं म्हणता तू स्टेजवर काही भाषण केलंस, खोटं बोललास. एकही खोटी गोष्ट बोलणार नाही. जनतेसमोर, गावगाड्याच्या लोकांसमोर, वार्डातल्या या प्रभागासमोर, नेत्यासमोर खरं बोलणार. अहो किती खोटं बोलता तुम्ही, कुणा बरोबर बनवबनी करता. माधवराव हे चांगलं नाही, बरं नाहीये. हर एक माणसं बरोबर पडी, तुला ही करतो, तुला ती करतो, तुला ती करतो. 5 वर्ष आमचे सगळे गोंधळामध्ये गेले. खाली उतरण्यामध्ये खाली चढ. एकदा लक्ष्मणराव रावच्या टाणला, पुन्हा चढलं, पुन्हा गेले लक्ष्मणराव तिकडं. अरे काय चावलंय तुम्ही? त्यांचे वडील अंबादास मामा खुर्चीवर बसत होते, पण ह्यांनी खुर्चीवर बसत सोडून ह्यांनी खुर्चीवर उतरण्याचं ह्यांनी काम केलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जी टीम, जयदत्त अण्णाची पूर्ण टीम होती, ती टीम आज प्रकाश दादा बरोबर आम्ही सगळे. खरं मला सांगा, तुम्ही आज तुम्ही एवढं वर्ष तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात, तुम्हाला ते बरे वाटते? गमजे घातलेले बरं चांगलं वाटतंय का तुम्हाला? सांगा बरं मला. ज्या पार्टीनं तुम्हाला मोठं केलं, शक्ती दिली, ताकद दिली, तीच ताकद शक्ती तुम्ही तुमच्या नेत्याविरुद्ध वापरली, हे तुमचं दुर्दैव आहे. तुम्हाला आमदार व्हायचंय, तुम्हाला अध्यक्षपद पाहिजे. आज देवासारखा माणूस राजा मंदिर त्यांना पुढे केलंय. अरे मग तुम्हीच यायचं ना, नवरदेव होऊन तुम्हीच यायचं. कशाला भाऊला पुढं करायचं? तुम्हीच व्हायचं नवरदेव. तुम्हाला सगळे पद. मला दुसरा उमेदवार आहे, येतं काय नुसतं हातात हात घेतलं की हाताला बळ लागत, लगेच हात लगेच साबण शॅम्पू लावून लगेच हात धुवा लागतो लगेच. काय उमेदवार आणि काय? हर एक प्रत्येक प्रभागामध्ये वेगळी टीका, वेगळं काहीतरी बोलायचं. आमदारावर बोलायचं, अजून इतर कोणावर बोलायचं. अहो तुम्हाला सगळं ओळखीलंय, तुम्हाला सगळं धारूर शहरातल्या जनतेने तुम्हाला ओळखीलंय. त्यांना रोज कुणाचा फोन येतोय. मला आजीचा फोन आला, मला असा करता. मीच पवार साहेब एकदा फोन लावला. पवार साहेबांना मला धारूर मध्ये तुमचं चिन्ह साहेब काय आहे म्हणलं. ती म्हणले तुतारी. म्हणलं धारूरला काय दिले? धारूरला म्हणले फुकारी दिली म्हणले. मी तेवढ्या पुरतं फक्त धारूरपुरतं चिन्ह बदललंय म्हणले. शरद पवार म्हणले तुतारी नाही दिली. मग ती म्हणलं तसं काय केलं? नाही म्हणले ते तुतारीचा माणूस नाही म्हणले, ते फोकारीचा लायकीचा माणूस आहे म्हणले. ते अहो काय तुम्ही आज इकडं उद्या तिकडं, तुम्ही फक्त गुत्तेदार आहात. तुम्ही फक्त टेंडर घ्यायचे आणि काम करायचे. राजकारणामध्ये वैचारिकता लागते, नैतिकता लागते. त्याच माणसानं राजकारण करायचं. टेंडर घेऊन फुटणारे आणि काम करणारे बांधकाम असल्या माणसानं राजकारण करू नये. आणि त्याला जनता मान्यता देत नाही. तिसरे उमेदवार आहेत
नवरदेव हिंडत होते बाशिंग बांधून, अपक्ष 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 अपक्ष. कव्हा गेले बाण घ्यायला, कव्हा त्याला मला वाटतं धनुष्यबाण कधी त्यांना उचललं तरी का बरं? हा वाटतं का तुम्हाला उचललं म्हणून धनुष्यबाण? अरे धनुष्यबाणाचे खरे कार्यकर्ते आम्ही होतो. शिवसेनेमध्ये आम्ही काम केलं. भैयासाहेब, ज्या धारूर शहरामध्ये जेवढे बी बोर्ड शिवसेनेचे तेवढे माझ्या स्वतःच्या स्वखर्चाने लावले आणि रात्रीत धनुष्यबाण आणले. अरे तुम्हाला बालाजीचा प्रसाद खाणार हो, तुम्हाला धनुष्यबाण पेलत नसतो. धनुष्यबाण उचलायचा म्हणलं तर खूप ताकद लागते त्याच्यामध्ये. तुम्ही असे बालाजीचा प्रसादच खा आणि वाटा. धनुष्यबाण उचलायला आणि पेरायला खूप ताकद लागते. तुमचं काम नाही ते धनुष्यबाण उचलायचं. म्हणून तुम्हाला मी धारूर मधल्या सर्व जनतेला मी असं आवाहन करतो की नौटंगीबाज, लबाड, खोटे, दगेबाज, खाली उतरणारे, बसणारे, आयुष्यात ठराव आणणारे यांना थरात देऊ नका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला जो नामदार साहेबांना जे अजितदादांनी आणि प्रकाशदादा सोळंके यांनी जो उमेदवार दिलाय, बालाभाऊ जाधव, एकदम साफ मनाचा माणूस आहे. या माणसाला घड्याच्या पुढे बटन दाबून आपण सगळ्यांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय राष्ट्रवादी. धन्यवाद यशवंतांना. आपण या ठिकाणी अतिशय पोटतिडकीनं धारूरकरांना आवाहन केलं की येत्या 2 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड मतानं, बहुमतानं निवडून द्यावं असं आवाहन आपलं या ठिकाणी आपण केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते सन्माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांचं आगमन आपल्या धारूर नगरीत झालेले. मी त्यांना आवाहन करतो की आपण मंचाकडे यावं. यानंतर आपल्याला आवाहन करण्यासाठी आमचे मित्र, आमचे सहकारी आणि प्रभाग 6 मधील उमेदवार, नगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी सभापती हारूनभाई सय्यद यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपलं या ठिकाणी मत या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करावं. सय्यद हारून सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी मांडाव्यात. त्याला खाली करू का रे? नगर परिषद निवडणूक 2025 धारूर नगर परिषदेचे निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब आणि तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे मुस्लिम समाजाचे नेते माननीय नवाबभाई मलिक साहब हे उपस्थित राहणार आहे. आज मंचावर उपस्थित राष्ट्रवादीचे नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहब, तसेच आमचे युवा नेते आदरणीय भैया सोळंके साहेब, जयसिंग भैया, माजी नगराध्यक्ष शेषरावजी फावडे साहेब आणि राजभाऊ अण्णा मुंडे, सर्व सन्माननीय उमेदवार आणि मंच
मित्र हो, धारूर नगरपालिकेची निवडणूक आम्ही सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे उमेदवार बालासाहेब जाधवजी, माननीय प्रकाशदादा साहेब सोळुंके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहोत. मित्रहो, आपण सर्वांना माहित आहे दादाचे विकास कामाचा एजेंडा आपल्या समोर आहे. यहाँ पर मुस्लिम भाई हमारे मुस्लिम भाई ज्यादा तादाद में मौजूद है. मैं उनसे गुजारिश करूंगा कि हमारे प्रकाश दादा सोळुंके साहब, माजी मंत्री, इनके नेतृत्व में जो धारूर में मुस्लिम समाज के काम हुए हैं, वो चाहे शादी खाना हो, चाहे कब्रिस्तान के कंपाउंड वाल हो और दीगर मसाइल हो, वो सिर्फ प्रकाश दादा ने हल की है. कोई भी भाजपा का अगर माजी आमदार हो या और कोई हो, एक काम बताए जो मुस्लिम समाज के लिए किया है. तो मैं ज्यादा वक्त ना लेते हुए, दादा का आगमन थोड़ी ही देर में होने वाला है, मैं आप तमाम भाइयों को, खास तौर पे मुस्लिम समाजों को मैं गुजारिश करता हूं कि आज यहां पर तुतारी के भी उम्मीदवार हैं और फूल के भी उम्मीदवार हैं. कि आप जानते हैं कि एक पीरियड था, तुतारी को मतदान किया था लोगों ने. आज उसी का फायदा उठाकर यहाँ पे मुस्लिम समाज के अंदर ये अफवाह फैलाई जा रही है कि उलमाओं ने ये ऐलान किया कि तुतारी को मतदान करो. हरगिज ऐसा नहीं है. लिहाजा मैं गुजारिश करूंगा सभी मुसलमानों से कि दादा ने दिया हुआ पैनल धारूर के अंदर राष्ट्रवादी का 1 नंबर का पैनल है. लिहाजा तमाम भाई आने वाली 2 तारीख को बाला भाव नगर अध्यक्ष के उम्मीदवार और हमारे 20 उम्मीदवार, इन तमाम को भारी वोटों से अपना कीमती वोट दे, ऐसी मैं गुजारिश करता हूं. अपनी जगह लेता हूं. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी आदरणीय दादांचं आगमन आपल्या धारूर नगरीत झालेलं आहे. काही क्षणामध्ये आदरणीय दादा या मंचाकडे निघणार आहेत. या ठिकाणी उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे की ज्यावेळेस दादांचं आगमन या ठिकाणी होईल त्यावेळेस आपण सर्वांनी दादांच्या घोषणा आणि त्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटानं आपल्याला या ठिकाणी स्वागत करायचं. आदरणीय अजितदादा म्हणजे महाराष्ट्रातलं असलं एक नेतृत्व आहे ज्यांना एकच वादा, आणि अजितदादा वादा जो करतो आणि ते पूर्ण करणारा जो नेता आहे तो अजितदादा. म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्याने आपल्याला या ठिकाणी स्वागत करायचं. आल्यानंतर मित्रो, 2011 मध्ये ज्यावेळेस धारूर नगरपालिकेची निवडणूक लागली होती त्यावेळेस एक चित्र मला प्रकर्षाने या ठिकाणी आठवतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंचावरती आदरणीय प्रकाशदादा, आदरणीय आडसकर साहेब आणि आदरणीय आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असायचे. आज पुन्हा एकदा 2011ची या ठिकाणी आठवण होते. आदरणीय अजितदादांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये आदरणीय आडसकर साहेब, आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब, आदरणीय जयसिंग भैया सोळंके या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि 2011 मध्ये दादांनी जो वादा केला होता, धारूरकरांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी त्यांनी एक योजना आपल्याला दिली होती. ती योजना कालांतरानं ज्यावेळेस नगरपालिकेचं सत्तांतर झालं त्यानंतर ती नगरपालिकेची ती योजना, पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊ शकलेली नाहीये. परंतु आज आपण गेल्या वर्षी आदरणीय प्रकाशदादांनी एक नवीन योजना या ठिकाणी आणलेली आहे ज्याचं 66 कोटींचं फंडिंग पूर्ण झालेलं आहे आणि कामही पूर्णत्वास आलेलं आहे. त्याच रूपानं आदरणीय दादा आपला वादा या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपल्या धारूर नगरीमध्ये येत आहेत. आगामी काही दिवसामध्ये आपल्याला त्या योजनेचं पाणी देखील मिळणार आहे. या ठिकाणी दादांचं आगमन होताच कृपया
मंचाच्या उजव्या बाजूला जे काही लोक आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कसलीही घाई गडबड करू नये आणि पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आपण सहकार्य करावं. आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी Z+ सुरक्षा व्यवस्था असल्यामुळं विशेष काळजी या ठिकाणी पोलिसांच्या वतीने घेण्यात येते. आपल्याला आतमध्ये येत असताना देखील काळजीपूर्वक आपली तपासणी केली जाते. आपण कृपया घाबरू नये. माझ्या सर्व व्यावसायिकांना, मी धारूरच्या सर्व प्रमुख बाजारपेठेतील ज्या व्यावसायिक आहेत त्यांनाही आमच्यामुळे थोडा या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या या ठिकाणी दुकानं बंद केलेली आहेत, कृपया आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करावं. आम्ही तुमची या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. अवघ्या काही क्षणामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आपल्या मंचाकडे आगमन होतंय. या मंचावरती आदरणीय आलस्कर साहेब, आदरणीय जयसिंग भैया, आदरणीय राजाभाऊ अण्णा मुंडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी शब्द सुमनानं या माझ्या सर्व नेतेगणांचं या ठिकाणी स्वागत करतोय. याशिवाय जे उमेदवार अजूनही मंचावरती उपस्थित झालेले नाहीत, मी त्यांना विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार खाली असतील त्यांनी कृपया मंचावरती यावं, जेणेकरून आदरणीय दादांचा ताफा या ठिकाणी आल्यानंतर कुणालाही गैरसोय होऊ नये. कृपया आणखीन एक विशेष विनंती मला या ठिकाणी करायची की आदरणीय दादांसोबत आदरणीय नवाबभाई पटेल साहेब, नवाबभाई मलिक साहेब, आदरणीय दादा आमदार प्रकाश दादा या ठिकाणी सोबत आहेत. त्यांच्यासोबत जे काही नेते मंडळी असतील त्यांच्यासाठी आपण मंचावर या ठिकाणी काही खुर्च्या या ठिकाणी रिकाम्या ठेवलेल्या आहेत. मंचावरती गर्दी होणार नाही याची काळजी आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी घ्यावी अशी विनंती करतो. कारण आदरणीय उपमुख्यमंत्र्याच्या एक प्रोटोकॉलनुसार या ठिकाणी काही ठराविक लोकांचंच नाव निमंत्रण पत्रिकेवरती आहे. बाहेरून येणाऱ्या, विशेष करून बाहेरून येणाऱ्या प्रमुख अतिथींना माझी विनंती आहे की आमचं या ठिकाणी जे काही नियोजन असेल त्याच्यात कुठेतरी कमतरता असेल तर आम्ही या ठिकाणी आधीच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे कसा पार करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं आणि कुठलाही गोंधळ उडू नये यासाठी आपण विशेष लक्ष द्यावं अशी विनंती मी कार्यकर्त्यांना करतो. आदरणीय दादा अतिशय शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे आणि त्याच शिस्तीत आपण धारूरकरांनी त्यांचं स्वागत करावं, त्यांच्यासाठी समोर आपली शिस्त दाखवून द्यावी अशी विनंती मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, धारूरकरांना आणि विशेष करून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व नेतेगणांना करतोय. आदरणीय दादा मंचाकडे रवाना झालेले आहेत. काही क्षणामध्ये दादांचं आगमन मंचाकडे होत आहे. कृपया आले कृपया या ठिकाणी मंचाच्या बाजूला, मागच्या बाजूला जे काही लोक उपस्थित आहेत कृपया त्यांनी गर्दी त्या ठिकाणी करू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. समोरच्या भागामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जागा आहेत, काही खुर्च्या उचलून ठेवलेल्या आहेत. कृपया कार्यकर्त्यांना विनंती आहे की तिकडच्या बाजूला जाऊन आपण या ठिकाणी बसावे. बाटल्या ठेव ना इथं. दादांच्या बाटल्या कुठे? दादासाठी आणलेल्या. आदरणीय दादा या ठिकाणी मंचाकडे रवाना झालेले आहेत. त्यांचं आगमन काही क्षणामध्ये आपल्या मंचावर होते. सर्व कार्यकर्त्यांनी
गर्दा कुणीही मंचाकडे करायचं नाही. या ठिकाणी आदरणीय दादांना Z+ सुरक्षा आहे, त्यामुळं पोलिसांना आपण सहकार्य करायचंय. आदरणीय दादांचं आगमन मंचाकडे झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा तुम आगे बढ़ो, अजितदादा तुम आगे बढ़ो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय दादांचं आगमन मंचावर झालेलं आहे. या ठिकाणी किल्ले धारूर नगरीची सार्वत्रिक निवडणूक 9 वर्षांनी होते आणि आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं आगमन या ठिकाणी झालेले. मी समोरच्या कार्यकर्त्यांना मी पुन्हा पुन्हा विनंती करतोय की कृपया आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहोत, आपण आदरणीय दादांसमोर शिस्तीचे दर्शन घडवावं. कृपया बॅरिकेड्स जे लावलेले आहेत ते तुटू नयेत यासाठी आपण प्रयत्न करावा आणि शांततेने बसावं. आदरणीय दादांसोबत या ठिकाणी माजी मंत्री, अल्पसंख्याक समाजाचे नेते आदरणीय नवाबभाई मलिक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यासोबत या ठिकाणी आदरणीय दादांचं सर्वांचं या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करून मी आमचे नेते आदरणीय जयसिंग भाई यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावं. आज या ठिकाणी किल्ले धारूर नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय नवाबजी मलिक साहेब या ठिकाणी उपस्थित, या भागाचे आणि आपले आमदार आदरणीय दादा, मंचावर बसलेले आदरणीय राजेभाऊंना मुंडे, या ठिकाणी उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि मित्र पक्षांचे सर्व नेते, या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे अधिकृत उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, समोर बसलेले या भागाच्या माझ्या सगळ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, पत्रकार मित्रांनो आणि तरुण मित्रांनो, मला काय खूप वेळ या ठिकाणी भेटणार नाहीये आणि त्याच्यामुळे मला सरळ मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि हा मुद्दा तुमच्याशी निगडीत नाहीये, तर हा यांच्याशी निगडीत आहे. आणि म्हणून इथे बसलेल्या प्रत्येक माता भगिनीला मला एकच प्रश्न विचारायचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या धारूर शहरामध्ये नेहमी एकच प्रश्न राहिलाय, तो म्हणजे पाण्याचा राहिलाय. मी 2012 मध्ये राजकारणामध्ये आलो आणि तेव्हापासून धारूर शहराचा एवढाच प्रश्न मी कुठेही सातत्याने, आज 2025 आहे, या 13-14 वर्षामध्ये सुद्धा हाच मुद्दा ऐकतोय. आम्हाला घागर 2 रुपयापासून विकत घेण्याची सुरुवात मी 2012 पासून मी ऐकली. आज मला माहित नाही किती रुपयाला आपण घागरी घेतोय, किती रुपयाला टँकर घेतोय. इथे अनेक लोक नगरसेवक झाली, नगराध्यक्ष झाली, सत्ता याची आली त्याची आली, पलटली, पण अजूनही माझ्या माता भगिनीला, ती गरीब असो किंवा कुठल्या मोठ्या उद्योगपतीची असो, पाणी विकतच घ्यायला लागतंय. ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला मला एकच विनंती करायची आहे, या धारूर तालुक्याचा इतिहास बघितला तर ज्या ज्या वेळेस इथल्या एखाद्या आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी एखादी योजना आणलीये, ती योजना पूर्ण करायच्या आधी आपण तिथली सत्ता पालट करतो. जयदत्तांना या ठिकाणी आमदार होते, त्यांनी आरणवाडीचं धरण त्या ठिकाणी मंजूर केलं. पुढच्या निवडणुकीला त्यांना पाडलं. ते आरणवाडीचं धरण शेवटी 2019 मध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालं. ही वस्तुस्थिती आहे. याच धारूर शहरालगत MIDC बांधल्या गेली, त्यांना पाडल्यानंतर ती MIDC 2019 नंतर आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आता कुठेतरी सुरू होतीये. तिथे लाईटची, वीजची सोय होती आणि आपल्या पोरांना तिथे नोकरी भेटण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण होतीये. आणि 2014 साली दादा आपणच या ठिकाणी उपमुख्यमंत्री होतात आणि आपणच या धारूर शहरासाठी 19 कोटी रुपये देऊन या ठिकाणी पाणी पुरवठा योजना मंजूर केली. पण 2014 नंतर
आपले दादा सुद्धा त्या ठिकाणी पराभव झाला आणि ती 2014ची पाणी पुरवठ्याची योजना आज सुद्धा इनकम्प्लीट होती. या मागच्या 4 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये आदरणीय आपले आमदार साहेबांनी 100 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी त्या योजनेला पुन्हा एकदा रिवाईज करून आणली आणि आज जुनी योजना नवीन योजना ही मिळून या धारूर शहराला 24 तास पाणी कसं भेटेल याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय. रोज पाणी भेटलं पाहिजे, त्याच्यासाठी नवीन 4 टाक्या उभं राहणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मानसी 175 लिटर पाणी तुम्हाला पोचवायचंय तर डिस्ट्रीब्युशन लाईन, तुमच्या घरापर्यंत येणारी लाईन नवीन होणं आवश्यक आहे. म्हणून माझ्या माता भगिनींना एकच विनंती करायची आहे, गेल्या 13-15 वर्षापासून मी तुमची तहान बघतोय. तुम्हाला अजून कंटाळा आला नाही का स्वतःची आणि घरच्यांची तहान बघून? जर ही योजना पूर्ण करायची असेल तर इथली सत्ता इथे आमदार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातात देणं गरजेचं आहे. कारण आलेला निधी जी स्त्री घर उभं करायला मेहनत करते ना, तिची किंमत तिला कळते. तसा हा निधी आणण्यासाठी प्रकाशदादांनी, आदरणीय अजितदादांनी काय कष्ट घेतलेत ते आमच्या पार्टी वर्कर्सला कळतात आणि त्याच्यामुळे ती योजना पूर्ण करणं ही धारूरवासियांची गरज आहे. आम्हाला तर वाटतं हा प्रश्न मिटावा. इथल्या काही पुढाऱ्यांना वाटतं की हा प्रश्न कायम तसाच राहावा, त्याच्याशिवाय आपण कोणाच्या दारात जाणारच नाही. म्हणजे इथला मतदार आपल्या दारात कसा आला पाहिजे याचं नियोजन कसं करावं तर पाणी देणं नको. इथे काही ठिकाणी भोगवटदार आहेत. या शहराचा दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न भोगवटदारांचा आहे. आज त्यांना घरकुलं आलीत पण त्यांना घरकुलं बांधता येत नाहीत. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय की माजलगाव असेल, धारूर असेल, प्रत्येक भोगवटदार ज्या त्या ठिकाणी जुनं अतिक्रमण आहे 20 वर्षापासून 15 वर्षापासून ते रेग्युलराईज करून त्या लोकांना त्यांच्या हक्काचं घरकुल आहे त्या जागेमध्ये बांधण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शासन स्तरावर काम करून ती हक्काची जागा तुम्हाला मिळवून देणार आहे. ही आमची दुसरी घोषणा या आमच्या वचननाम्यामध्ये आहे. आणि म्हणून या 2 महत्वाच्या प्रश्नांसाठी मी तुम्हाला विनंती करतो की आम्ही माणसं सकाळी कामाला जाऊ, संध्याकाळी येऊ, आमचे लागेबंधे अनेक मित्र असतील, काही असतील, पण शेवटी प्रश्नाची जाण ही खऱ्या माझ्या माता माऊलीला असते. कारण दिवसा कष्ट त्यांना करायला लागतात, पाणी त्यांना भरायला लागतं, घागर त्यांना विकत आणायला लागते, घराचं बजेट त्यांना ठरवायला लागतं की पाण्यावर किती जाईल आणि घरावर किती जाईल. आज घर बांधायचं स्वप्न ही प्रत्येक माझी आई बघतीये. पुढच्या पिढीला जर ह्या आपल्या हक्काचं घर द्यायचं असेल, पुढच्या पिढीला जर हक्काचं पाणी मिळवून द्यायचं असेल तर ही नगरपालिका येणाऱ्या काळामध्ये या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातात आपण द्या. 8 महिन्यामध्ये पाणी पुरवठा योजना तुमच्या घरामध्ये मानसी 175 लिटर पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन तुमचा एक लेकरू म्हणून देतो. एवढीच विनंती करतो, माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. यानंतर नगर अध्यक्षपदाचे उमेदवार बालासाहेबजी जाधव यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. किल्ले धारूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या प्रचारासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय नवाब मलिक साहेब, माजलगाव मतदारसंघाचे आमदार ज्यांनी या धारूर शहरामध्ये विकासाची गंगा आणली आहे असे आमचे आदरणीय प्रकाशदादा सोळुंके साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझे मार्गदर्शक आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब, राजाभाऊ अण्णा मुंडे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेश्वर चव्हाण साहेब, जयसिंग भैया सोळुंके साहेब, बाबरी सेठ मुंडे, माननीय नगर अध्यक्ष शेषरावजी फावडे साहेब, सुंदररावजी दरेकर साहेब, बाबूरावजी गुरुजी, तसंच भारत अण्णा शिंगारे, साहेबराव शिंगारे, यशवंतरावजी गायके साहेब, तालुका अध्यक्ष अमोलजी जगताप साहेब, शहराध्यक्ष मयूर सावंत, जीप उपाध्यक्ष महादेवरावजी पटन शिंगारे साहेब, या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व ते सर्व बंधूंनो आणि बहिणींनो, दादा, धारूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. शहर नेहमी विकासाच्या बाजूने मतदान केलेलं आहे शहरातील जनतेनं.
दादा आपल्या माध्यमातून आदरणीय प्रकाशदादांनी मागील काही दिवसापासून धारूर शहरामधील असंख्य कामे केली आहेत आणि काही कामे प्रस्तावित केली आहेत. मुख्य रस्त्याचा विषय असेल, पाणी पुरवठा असेल, तेच हद्दवाढ असेल, वाढीचे विषय असतील, दादांनी या स्वतः लक्ष घालून मार्गी लावले आहेत. परंतु अजून भरपूर विषय आम्हाला या ठिकाणी धारूर शहरासाठी करायचे आहेत. जसे की घनकचरा गोळा करणे व त्यावर प्रक्रिया करणे, बस स्थानकाचे सुशोभीकरण करणे, बस स्थानक नवीन बांधणे व सामान्य जनतेसाठी गार्डन असो, जिथे वस्ती आहे तिथे रस्ता अशक्य आहे, अशा प्रकारचे कामे येथील काळात आपल्या आदरणीय प्रकाशदादा यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. दादा, मी एक व्यापारी आहे आणि एक शेतकरी सुद्धा आहे, त्यामुळे मला इथल्या सर्व समस्याबद्दल माहिती आहे. आदरणीय दादा, आपण अर्थमंत्री आहात, तिजोरीच्या चाव्या आपल्या हातामध्ये आहेत, त्यामुळे मला निश्चितच विश्वास आहे की आपण आमच्या नगर परिषदेतील नगर परिषदेला काही कमी पडू देणार नाहीत. धारूरचे मायबाप जनतेनं एकच सांगू इच्छितो की आपल्या राज्याचे अर्थमंत्री आपलेच आहेत, तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपलेच आहेत, तसेच आपल्या मतदारसंघाचे आमदार आपलेच आहेत. आता नगराध्यक्ष व नगरसेवक ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून द्या आणि आपण सगळे मिळून या शहराला वैभवशाली शहर बनवून, एवढं बोलून माझ्या शब्दांना थांबवतो आणि जाता जाता एवढी विनंती करतो की मला व माझ्या सर्व उमेदवारांना 2 तारखेला घड्याळ या समोरील बटनाला दाबून प्रचंड मताने विजय करावा. एक संधी आम्हा सर्वांना द्यावी. एवढं बोलून मी 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बालाभाऊ. यानंतर आमचे नेते राजाभाऊजी मुंडे यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आज धारूर नगर परिषदच्या प्रचार प्रसंगी उपस्थित माननीय अजितदादा पवार साहेब, तसेच आपले लाडके नवाब मलिक साहेब आलेले आहेत आपले, आणि ते आवर्जून इथं आलेत की धारूरला जास्त लक्ष त्यांचं त्याच्यावर आहे म्हणून आलेले आहेत. माननीय लाडके आमदार प्रकाशदादा सोळुंके, आडसकर साहेब, राजेश्वर चव्हाण साहेब, बाला जाधव साहेब, जयसिंग भैया, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, व्यासपीठावर सर्व मंडळी यांचं वेळेअभावी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आणि आज ही सभा आपल्या भविष्याची सभा आहे. अनेक वर्षापासून एक हाती एका पक्षाच्या, गेल्या वेळेस मी वेगळ्या पक्षात होतो, आता मी दादासोबत आलेलो आहे, त्यामुळं गेल्या वेळेस निवडणूक गटमटीला आले असताना आम्ही 4 दिवस थांबून विरोधात पाडली. आता आणायची जबाबदारी माझी. या निवडणुकीमध्ये आपल्याला आपली सत्ता ताब्यात आणून या महिलांना घरी हांडे भांडे सगळे फेकून द्यायची आम्ही संधी देणार आहोत. या निवडणुकीमध्ये गेले 10 दिवस आम्ही सगळे एक जीवानी प्रचार करीत आहोत. वेगवेगळ्या मुद्द्यावर वेगवेगळ्या विषयावर शहरामध्ये प्रचार चालू. जयसिंग भाईने सविस्तर विकासाचा विषय सांगितलेला आहे, परंतु या निवडणुकीचे महत्वाचा मुद्दा उद्यापासून निर्माण होणार आहे. समोरचा उमेदवार ओबीसी, आम्ही ओबीसी आहोत. गेल्या वेळेस तो दादासोबत उमेदवार होता, दादासोबत 25 वर्ष त्याने काम केलंय, आणि निवडणुकीचं चाहूल लागलं की आमदारकीचं गाजर दिसलं की गेले पळून. म्हणून माझी विनंती की विकास दृष्टिकोन ठेवा. पद हे काही मोठं नाही, आजचं उद्या येईल. आपल्याला पाण्याचा प्रश्न असो, रोडचे प्रश्न सगळे मार्गी लागणार आहे. कुणीही हवेला दिशाभूल करणाराला आणि ओबीसी करा असं करा अफवेवर बळी पडू नका. विकासाला मतदान द्या. या जिल्ह्यामध्ये जे वातावरण बिघडलंय ते दुरुस्त करण्याची आपल्याला पुन्हा संधी येणार आहे, ही सगळ्याला अपेक्षा बाळगतो. सगळ्यांनी येत्या 2 तारखेला तिन्ही घड्याळीवर बटन दाबून सगळ्यांनी घड्याळीला, राष्ट्रवादी दादाला पुन्हा रद्द करण्याची आणि अजितदादांना पुन्हा इथं जास्त निधी देण्याची संधी द्यावी, ही अशी आवाहन करतो.
आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय रमेश भाऊ आडसकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. किल्ले धारूर नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा, आपल्या सर्वांचे नेते नवाबभाई मलिक, या मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके, जिल्हाध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण, आमचे सहकारी राजीव अण्णा मुंडे, युवा नेते जयसिंग भैया सोळंके, यशवंतजी गायके, पक्षाचे उमेदवार बालाभाऊ जाधव, सर्व उमेदवार, स्टेजवरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मतदार, पत्रकार व जमलेल्या बंधू भगिनींनो, किल्ले धारूर शहराची निवडणूक या ठिकाणी होत आहे. आणि ही निवडणूक होत असताना आपल्या सर्वांना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक या ठिकाणी लढवायची. आताच राजीव अण्णांनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक मागच्या वेळेस दुसरा उमेदवार जिंकला, परंतु मागच्या 5 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला, कुठलंही विकासाचं काम ह्या ठिकाणी झालेलं नाही. आज आपण ह्या ठिकाणी बघत असताना पूर्वी धारूर शहर हे ऐतिहासिक शहर होतं. धारूर शहराला एक मोठी ह्या ठिकाणी व्यापारपेठ होती. धारूर शहरामध्ये 40-50 गावचे लोक ह्या ठिकाणी यायचे आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून धारूर शहर हे पुढे जायचं. परंतु मागच्या 10-15 वर्षापासून धारूर शहराचा इतिहास जर आपण या ठिकाणी बघितला तर अतिशय वाईट परिस्थिती आज या ठिकाणी या शहराची झालेली आहे. आम्ही ज्या केज शहरामध्ये राहतो ते केज शहर पूर्वी ग्रामपंचायत होती, परंतु ती आता नगरपंचायत झाल्यानंतर त्या शहराचा विकास झपाट्यानं त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. त्या ठिकाणी शाळा आल्या, मोठमोठ्या शाळा आल्यामुळं त्या ठिकाणी बरेचसे पालक त्या ठिकाणी राहायला लागलेले आहेत. आज या शहरामध्ये बघितलं असेल की या शहरामध्ये प्यायला पाणी नाही आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये पिण्याच्या पाण्यावरच या ठिकाणची निवडणूक होत आहे. आज आपण अजितदादाच्या कामांचा झपाटा जर बघितला तर ह्या शहरामध्ये आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय ह्या ठिकाणी झाली पाहिजे, चांगल्या शाळा ह्या ठिकाणी आल्या पाहिजेत. आज ग्रामीण भागामध्ये अजितदादाच्या माध्यमातून आपण बघितलं, साठवण मोरफळी साठवण तलाव असेल, आरणवाडीचा साठवण तलाव असेल किंवा खोडस साठवण तलाव असेल, असे मोठमोठे साठवण तलाव ह्या ठिकाणी झाल्यामुळं त्या भागातील जनता त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम झाली आणि सर्व ग्रामीण भागातील जे लोक ऊस तोडायला जात होते ते त्याच ठिकाणी राहून एक चांगले शेतकरी म्हणून त्या ठिकाणी काम करायचे. धारूर जनतेला माझं आव्हान आहे की आपण विकासावर ह्या ठिकाणी मत दिलं पाहिजे आणि विकास झाला तरच धारूर शहराचा तुमच्या ह्या ठिकाणी कायापालट होणार आहे. आणि ते कायापालट आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ह्या ठिकाणी करतील एवढंच ह्या ठिकाणी सांगतो. आणि सर्व उमेदवाराला आपण ह्या ठिकाणी कुठल्याही भूलथापाला बळी न पडता प्रचंड अशा मतांनी या ठिकाणी निवडून द्यावं आणि या मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा यांच्या माध्यमातून आपण आपल्या ह्या शहराचा या ठिकाणी विकास करावा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नक्कीच या ठिकाणी धारूरकर अजितदादावरती प्रेम करणारी जनता आहे आणि सुज्ञ मतदार आपल्या आव्हानाला प्रतिसाद देणारच आहेत. यानंतर आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशदादांना मी अशी आवाहन करतो की आपण या ठिकाणी मतदार बंधूंना आवाहन करावं. धारूर शहराच्या प्रचार सभेसाठी आवर्जून आलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, माजी मंत्री आदरणीय नवाब मलिक साहेब, जयसिंग भैया, राजेश्वर चव्हाण, रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे, माजी नगराध्यक्ष शेषराव भाऊ पावडे, आदरणीय सुंदररावजी दरेकर, आदरणीय बाबूरावजी शिंगारे, भारत अण्णा शिंगारे, साहेबराव शिंगारे,
यशवंतराव गायके, तालुका अध्यक्ष अमोल जगताप, शहर अध्यक्ष मयूर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष महादेव शिंगारे, त्याचप्रमाणे मोरेश्वर सोळंके, आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय बाळाभाऊ जाधव, प्रभाकरराव चव्हाण, अभयसिंह दिक्कत, अजय भावटणकर, धोंडीरामजी शिरसट, आमचे सर्व 20च्या 20 उमेदवार जे व्यासपीठावर उपस्थित आहे, नावं मी घेऊन वेळ घालवणार नाही. सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि धारूर शहरातून तालुक्यातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, लाडक्या बहिणी, त्याचप्रमाणे या शहरात राहणारे सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, या शहरात राहणारे सर्व व्यापारी, शेतकरी, तरुण मंडळी, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आणि मोठ्या उत्सुकतेनं या सभेमध्ये सहभागी झालेले आपण सर्व मान्यवर, 2 तारखेला मतदान करून धारूर नगर परिषदेच्या पुढच्या 5 वर्षाचे कारभारी आपल्याला निवडायचे. आणि म्हणून मला आपल्याला कळकळीची विनंती करायची आहे. खरं तर आम्ही प्रत्येक वॉर्डात कॉर्नर बैठका घेऊन आमचा विकासाचा अजेंडा काय, निवडून आल्यानंतर पुढच्या 5 वर्षात आम्ही काय जनतेसाठी करणार, हे अतिशय सविस्तरपणे, मग त्या ठिकाणची पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न असेल. दादा, तुम्हीच 1914 मध्ये याच ठिकाणी पाणी पुरवठा योजनेसाठी या शहराला 19 कोटी रुपये दिले, परंतु योजना राबवणारे नगरपालिकेतील जे नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, त्यांना 10 वर्ष झालं तरी या योजनेचं काम पूर्ण करता आलं नाही. आणि म्हणून धारूर मधल्या जनता पाण्यासाठी जेव्हा तडफडत होती तेव्हा राजकारण नगरपालिकेत चालू होतं. कशी योजना अडवायची, कसं गुत्तेदाराला तक्रार करायची, काय करायचं, आणि त्या भानगडीमध्ये 12 वर्षाचा काळ गेला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं 5व्यांदा या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर धारूर पाणी पुरवठ्याचा प्रश्न मी परत हाती घेतला. शासनाकडे पाठपुरावा करून 66 कोटी रुपयाची नळ योजना या ठिकाणी मंजूर करून आणली. आणि माता भगिनींनो, मला आपल्याला जाहीरपणे आश्वासन द्यायचंय की ही योजना आम्ही पुढं 6 ते 8 महिन्यात पूर्ण करून चांगलं शुद्ध पाणी प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. पण त्यासाठी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणं ही काळाची गरज आहे. राष्ट्रवादीची सत्ता आली तरच 6 महिन्यात होईल, आणि दुसऱ्या लबाड लोकांची सत्ता जर आली तर 16 वर्ष सुद्धा लागतील. काय होईल हे मला सांगता येत नाही. आणि म्हणून मला कळकळीनं हात जोडून विनंती करायची आहे की हा पाण्याचा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल तर राष्ट्रवादीची सत्ता 5 वर्षाकरता द्या. हे सगळे कामं या जाहीरनाम्यामध्ये दिलेले. मग तो रस्त्यासाठी आपला 102 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे, त्याला मंजुरी देण्याचं काम दादाच्या हातात आहे. आपल्या शहरामध्ये आपल्याला तालुका क्रीडा संकुल करायचंय, त्याच्यासाठी निधी लागणार आहे 4 कोटी रुपयाचा, ते काम दादांचं आहे. ऐतिहासिक किल्ल्याचं पुनर्वसन, त्याचप्रमाणे तो किल्ला नव्यानं एक पर्यटनाचं केंद्र म्हणून उभं राहावं म्हणून आपल्याला 40 कोटीचा निधी लागणार आहे. आणि या शहरातील आंबाचोंडी माता मंदिर, सीताची नानी, नाथ मंदिर, महबूब सुबानी दर्गा हे आपले ऐतिहासिक ठेवे आहेत. यांचं चांगल्या प्रकारचं आधुनिकीकरण करून पैसा देऊन हे आपलं शहर पर्यटनाचं केंद्र आपल्याला बनवायचं.
आणि पर्यटन वाढल्यानंतर निश्चितपणानं आर्थिक चालना मिळते, शहरामध्ये उलाढाल वाढते, इतर अनेक गोष्टी आहेत. बस स्टँडचा मुद्दा आहे, 10 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर आहेत. त्या ठिकाणी आपल्याला सुसज्ज असं पत्रकार भवन बनवायचंय. धारूर शहरासाठी वेगळं स्वतंत्र 33 kV सबस्टेशन, बुद्धविहार, अशोकनगर, लक्ष्मीनगर, साठेनगर इथं बुद्धविहार करायचे. बिरोबा मंदिराचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करायचा आहे. महापुरुषाचे पुतळे उभा करायचे. पण दादा, या निमित्तानं मला आपल्याला विनंती करायची आहे की पूर्वी धारूर शहर हे सोन्या चांदीची बाजारपेठ म्हणून मराठवाड्यामध्ये गाजत होते, पण आज व्यापारपेठ थंडावत चाललेली आहे. आणि म्हणून जशी आपण माजलगावला 550 एकरमध्ये MIDC केली, तशी धारूर शहराच्या लगत 300 एकरवर MIDC आपल्याला करायची आहे. त्या ठिकाणी कारखाने आणायचे. 3 ते 5 हजार सुशिक्षित बेरोजगाराचे रोजगार द्यायचा आहे आणि धारूर बाजारपेठ वाढली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करायचे. आणि म्हणून दादांना मला विनंती करायची की आपण ह्या कामामध्ये निश्चितपणानं पुढाकार घेताल, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, या शहरामध्ये जे गोरगरीब लोक राहतात त्यांच्या नावावर जमीन नाही, अतिक्रमण करून ते राहतात, इनामी जमिनीमध्ये राहतात, त्यांना PTR नावाचा नसल्यामुळं घरकुल मिळत नाही 2.5 लाख रुपयाचं. आणि म्हणून हे कलम सुद्धा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये घातलेले. जवळजवळ 1,500 ते 2,000 लोकांना या ठिकाणी नव्यानं घरकुल देऊन त्यांचं घराचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय. आणि म्हणून बंधूंनो, मी आपला अधिक वेळ घेणार नाही. दादाचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय. परत एकदा कळकळीचं आवाहन करतो की 2 तारखेला घडी विसरू नका. प्रत्येकाला 3 मतदान करायचे अधिकार आहेत. तिन्ही घडी समोरचे बटन दाबून राष्ट्रवादीला प्रचंड मताने विजयी करा. आणि जे काही आमचा जाहीरनामा आहे त्या आमच्या मनगटाला धरून या शहरात राबवण्याचं काम करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. दादा, आपलं काम हीच या शहराची ओळख आहे, त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रतिसाद भेटणारच आहे. 2011ची एक आठवण मला या ठिकाणी होते. आदरणीय अजित दादा होते, आदरणीय प्रकाश दादा होते, यांच्यासोबत आमचे नेते आदरणीय नवाब मलिक साहेब देखील या ठिकाणी होते. आणि त्या काळात 17 पैकी 10 जागा या धारूरकरांनी अजित दादावरती विश्वास ठेवून टाकल्या होत्या. आज तीच परिस्थिती पुन्हा निर्माण झालेली. मी या राज्याचे माजी अल्पसंख्याक मंत्री, आमचे नेते आदरणीय नवाब मलिक साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं. किल्ले धारूर नगर परिषदच्या निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेब, आपल्या या भागाचे आमदार प्रकाशदादा सोळंकी साहेब, ज्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे, ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब जाधवजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण साहेब, शहर अध्यक्ष डॉक्टर सावंतजी, रमेश आडसकरजी, राजाभाऊ मुंडे साहेब, जयसिंग भैया, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नेते आणि या सभेला आलेल्या सगळ्या आमच्या भगिनी, बंधू आणि तरुण मित्रांनो, आम्ही मुंबईहून इथे आलो. मला आठवतंय की 9 वर्षापूर्वी पण प्रचारासाठी इथे मी आलो होतो. त्या काळातली परिस्थिती, आजची परिस्थिती थोडी फार काहीतरी बदल दिसते. पण ज्या प्रकारे प्रकाशदादांनी सांगितलेलं आहे की आपल्याला या शहराच्या चेहरामोहरा बदलायचा आहे, विशेषकर आमच्या भगिनीला जे पाण्याची समस्या आहे
आता दादा इथे पालकमंत्री झाल्यानंतर आपली समस्या निश्चित रूपाने सुटणार, त्याच्यात कुठल्याही मनात कोणाचं हे शंका निर्माण करण्याची गरज नाही. निश्चित रूपाने दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विशेष लक्ष या जिल्ह्याकडे देत आहे आणि या जिल्ह्याची परिस्थिती बदलण्याची जबाबदारी अजित पवार साहेबांनी घेतलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण काम करत असताना आपल्याला नगरपालिकेच्या दैनंदिन जे समस्या असते, स्वच्छता असेल, रस्ते असेल, गल्ल्या असतील, प्राथमिक आरोग्य असतील, प्राथमिक शिक्षण असतील, ही सगळी जबाबदारी नगर परिषदेकडे असत आहे आणि जोपर्यंत तिथे आपण आपली सत्ता आणत नाही ते प्रश्न ते सुटत शकत नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपण 2 तारखेला एक मतदाराने 3 बटन दाबायचं आहे. एक नगराध्यक्ष पदासाठी जाधव साहेबांना आणि आपल्या प्रभागामध्ये 2 जे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पण आपण मतदान करायचं आहे. आता हे करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे निवडणूक लढत असताना दादा काही लोकांच्या मनामध्ये लोकसभेची हवा होती. त्यांना वाटत होतं की विशेषकर आमच्या मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. पण गेली 1 वर्ष निवडणूक झाल्यानंतर कधीही या राज्यामध्ये मुस्लिम समाजावर संकट आल्यानंतर कुठलाही नेता काँग्रेसचे असो किंवा तुतारीवाल्यांचे असो कधी एक शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडत नाही. उसके उलट परिस्थिति क्या है, महाराष्ट्र में खास करके मुस्लिम समाज पे कोई भी संकट आएगा तो कौन सा नेता आपके साथ खड़ा रहता है ये आपको सोचना पड़ेगा. हम लोगों ने देखा है पिछले 1 सालों में, चाहे जो भी संकट आया, जो भी काम मुस्लिम समाज का हो, दादा के पास हम लोगों ने सवाल रखने का काम किया तो सवाल छुड़ाने की जिम्मेदारी अजीत पवार जी ने ली. ये हमको समझने का काम करना पड़ेगा. पिछले चुनाव में हम लोग आए थे, यहाँ हमारे कुरैशी कुर्ला में रहने वाले कुरैशी समाज के भी उम्मीदवार है. आज से 2-3 महीना पहले कुरैशी समाज ने पूरे महाराष्ट्र में हड़ताल करने का काम किया. कुरैशी समाज पे अन्याय होता था, गाड़ी पकड़ी जाती थी, जिनको अधिकार नहीं वो भी मारहान करने का काम करते थे. हम लोगों ने दादा के पास जाकर उनकी मीटिंग कराने का तय किया. शाम को मीटिंग हुई और सुबह दादा ने रश्मि शुक्ला को बुलाकर आदेश दिया जैसे हर समाज को अपना पेट भरने के लिए काम करने का अधिकार है, ये समाज को भी अधिकार है और इन पे अन्याय होगा तो हम सहन करने वाले नहीं. और पूरी तरह से उसका जीआर निकालकर लोगों को न्याय देने की भूमिका स्वीकारने का काम दादा ने करने का काम किया है. हमारी जिम्मेदारी बनती है, हमारी बहनें यहाँ पर है, लाडली बहन योजना तो है, लेकिन साथ ही साथ में लड़कियों को पढ़ने के लिए दादा ने जो भी इंजीनियर, डॉक्टर या तंत्र शिक्षण लेगा उसकी पूरी फीस भरने की जिम्मेदारी सरकार ने स्वीकारी है. ये जानकारी हम लोगों को नहीं है. दादा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी कार्यकर्ताओं को जिम्मेदारी लेना चाहिए कि आज महाराष्ट्र में इंजीनियरिंग की 50,000 से ज्यादा जगह खाली रहती है. अगर प्रकाश दादा या मतदारसंघामध्ये आपण 11वी 12वीची ज्या मुली शिक्षण सायन्समध्ये घेत आहे त्यांना CHTची जबाबदारी, त्यांना कोचिंग करण्याची जबाबदारी घेतली तर मला वाटते या जिल्ह्यातून आणि या मतदारसंघातून 200-400-500 महिला हे मुली आपल्या इंजिनियर होऊ शकतात आणि त्याची जबाबदारी आपण पक्षाने स्वीकारली पाहिजे आणि त्याला मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था सरकार करेल. आणि आपल्याला बोलू इच्छितो, काही लोकांना वाटतं आमची मुलगी 18 वर्षाची झाली, 17 वर्षाची झाली, आता लग्न करायचं आहे. आमच्या समाजामध्ये ते मुलं शिक्षण घेत असताना 10वीं तक जाते नहीं, उनके सामने सलमान खान बनेंगे, शाहरुख खान बनेंगे. लेकिन हमारी बच्चियों में पढ़ने की बहुत ज्यादा इच्छा है. हमको फिक्र करने की जरूरत नहीं. उनको 11वीं साइंस कराओ, 12वीं साइंस कराओ, इंजीनियर बनाओ. और IT सेक्टर के इंजीनियर बन गए तो कारखाने में जाने की जरूरत नहीं. वर्क फ्रॉम होम का तरीका अब इस देश में आ गया है. कंपनी वाले ऑफिस में लोगों को बुलाना नहीं चाहते, एयर कंडीशन में बिठा नहीं चाहते. घर से काम करो, पगार देने का काम करेंगे. जयसिंह भैया कार्यक्रम हाथ में लो. मुझे लगता है मतदार संघ में 2-5 साल में 1,500 महिलाओं को, इंजीनियर लड़कियों को बनाकर उनके घर में 5,000 1 लाख रुपए की आमदनी का जरिया बनाने का काम हम कर सकते हैं. हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से पूरे महाराष्ट्र में कार्यक्रम लेने का काम करेंगे. दादा ने तो 1,500 देने का काम किया है, लड़कियों को शिक्षण मुफ्त देने का काम किया है. लेकिन अब कार्यक्रम हमारा है कि हम लोगों के, हमारे विकास का मतलब
ज़्यादा रास्ते नहीं। हमारी पार्टी के विकास का मतलब है लोगों के जीवन में बदलाव लाने का काम करना, मानवीय जीवन में बदलाव लाना, हर व्यक्ति के चेहरे पे मुस्कान लाने का काम करना। और हमें लगता है कि जयसिंह भैया, प्रकाश दादा, हम लोगों ने इंजीनियर बनाओ का अभियान अपने हाथ में लिया तो घर में 1500 नहीं 1,50,000 रुपये महीने की आमदनी हमारी बहनों के हाथ में आ सकती है। घर में बैठ के काम करेगी, घर का परिवार भी संभालेगी, सास ससुर की सेवा करने का काम करेगी, और जो उनका शौहर नहीं कमा पाएगा उससे ज्यादा कमाने की जिम्मेदारी वो उठाने का काम करेगी। हमारा जो विकास का मॉडल है ये लोगों के चेहरे पे मुस्कान लाने वाले का मॉडल है। इसलिए आने वाली 2 तारीख के दिन आप लोगों को घड़ी का बटन दबा के तीनों उम्मीदवारों को हर प्रभाग में जिताने का काम करेगा। हाथ उठवा, कौन कौन मतदान करणार आहे घड्याळावर? हात उठा बहन. इथे काय उठत नाही हात, इथे एक गर्दी काय सभेसाठी काय? वर करा हात. आता उठलेले हात हे दिसत आहे की निश्चित रूपाने 3 तारखेला जेव्हा निकाल येईल तर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या किल्ले धारूरवर फडकल्याशिवाय राहणार नाही. इतकंच बोलून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर दादा या ठिकाणी बोलतील. चला चला आपल्या, अरे काय रे पाडा, मागे जात नाही का रे? हे मागे जाईल जरा, नाही मागे मागे, ते नाही नाही, हे मागे, हे हा बस 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 बस. आपल्या सगळ्यांचे सहकारी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, विधानसभा मतदारसंघाचे प्रकाशदादा सोळंके, ज्यांनी आता आपल्या पुढे विचार मांडले, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाबभाई मलिक, आपल्या सगळ्यांचे सहकारी राजाभाऊ मुंडे, रमेशराव अडसकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे राजेश्वर चव्हाण, जयसिंगजी सोळंके, रविकांत राठोड, लक्ष्मणराव शिरसाट, शेषराव फावडे, अर्जुनराव नाईकनवरे, कल्याणराव अबूज, हारून इनामदार, अजय दिक्कत, अमोल जगताप, डॉक्टर मयूर सावंत, परमेश्वर तिडके, प्रकाशराव कोकाटे, बाबरी मुंडे, डॉक्टर तफील शेख, यशवंत गायके, सुंदरराव दरेकर, साहेबराव शिंगारे, विष्णुअण्णा कोमटवार, महादेव तोंडे, सुनील शिंगारे. उद्याच्या 5 वर्षाच्या करता धारूर नगरपालिकेच्या नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला उभं केलेले ते आपल्या सगळ्यांचे सहकारी बाळासाहेब रावराव जाधव, त्यांच्याबरोबर उभे केलेले 20च्या 20 आमच्या नगरपालिकेचे नगरसेवकाचे उमेदवार, मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव, माझे तरुण सहकारी, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये 288 ठिकाणी नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुमाकूळ चालू आहे. सुप्रीम कोर्टाने जो निकाल द्यायचा तो काल परवा दिला. 2 तारखेला आता मतदान होणार आहे. आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा की कुणाला मतदान करायचं आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असताना रयतेचं राज्य ज्या पद्धतीनं महाराजांनी चालवलं, महाराजांचा जो काळ होता त्या काळामध्ये धारूरला आणि धारूरच्या ह्या मोठ्या ऐतिहासिक किल्ल्याला एक वेगळं आगळं महत्व होतं. हा इतिहास आहे मित्रांनो. धारूर शहराला जो मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, कारण शहराच्या पश्चिम भागात वसलेल्या 40 एकरावर जवळपास आपला सगळ्यांचा धारूर किल्ला आहे आणि हे आपल्या धारूरचं धैर्याचं आणि शौर्याचं स्मारक आहे. सरसेनापती नेताजी पालकरांचा शौर्याचा इतिहास जपणाऱ्या या किल्ल्याचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ह्याच्यातनं आम्हाला पर्यटन वाढवायचं आहे. काही काही देश आणि काही काही राज्य हे पर्यटनातनं चालतात.
जसं त्याच्यामध्ये गोवा राज्याचा उल्लेख करता येईल, केरळ राज्याचा उल्लेख करता येईल, काही प्रमाणामध्ये राजस्थान राज्याचा उल्लेख करता येईल, त्या प्रकारे आपल्याकडे देखील खूप मोठा ऐतिहासिक ठेवा आहे. तो आपण जपला पाहिजे, पुढच्या पिढीच्या करता ठेवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करण्याची गरज आहे ती सुधारणा देखील आपण केल्या पाहिजे आणि त्याच भूमिकेतनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, इथं दारूच्या पर्यटन वृद्धीच्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्यासाठी मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दारूच्या पूर्व बाजूला असलेली बारमाही कोमट पाण्याची सीतेची न्हाणी आणि हे नैसर्गिक संपत्तीचं अद्भुत अशा प्रकारचं उदाहरण जगात क्वचितच कुठेतरी पाहायला मिळतं. खरं तर जिथं पिकतं तिथं विकत नसतं त्यातला प्रकारे. खरं त्याला वेगळ्या प्रकारे आपण लोकांच्या मध्ये त्याचा प्रचार केला, प्रसार केला, त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रील करून टाकल्या तर लोक इथं पाहायला येतील. त्याच्यातनं स्थानिकांना रोजगार मिळेल, त्याच्यातून तुमच्या हाताला काम मिळेल, काही व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे सुरू होतील. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जीर्णोद्धार केलेले अंबा चौडी हे मंदिर देखील इथलं धार्मिक मंदिर आहे आणि सांस्कृतिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे. दारूर शहर हे स्वतंत्र पूर्ण काळापासून, स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून सोन्या चांदीची बाजारपेठेसाठी प्रसिद्ध होतं आणि या सर्व वैभवांच्या मुळे माझ्या दारूरच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाच्यासाठी सरकारकडनं ठोस पावलं उचलली जात आहे. त्याच्यामध्ये तुमचे लोकप्रिय आमदार प्रकाश सोळंकी साहेब सारखा आमच्याकडे पाठपुरावा करतायत. मित्रांनो, हे सगळं करत असताना आम्ही देखील पुढील काळात हे जलद गतीनं कसं पूर्ण करता येईल. आज इथली रस्त्याची अवस्था येताना मी पाहिली, तरी मी हेलिकॉप्टरने आलो, पण हेलिकॉप्टरने उतरल्यावर इथपर्यंत म्हणलं कसं काय लोक या रस्त्यावरून जाय करतात काही कळायला मार्ग नाही. तुमच्या सहनशीलतेला सॅल्यूट ठोकला पाहिजे. माझ्या भागात असं असतं तर मला फिरून पण दिलं नसतं. ही अवस्था आमची त्या भागामध्ये आहे. मित्रांनो, काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहा. आम्हाला विश्वास आहे आम्ही ज्या पद्धतीनं ह्या दारूर शहरांनी आपली वेगळी वाटचाल अधिक वेगाने आणि भक्कमपणे करावी अशा प्रकारची भावना माझी आहे, नवाबभाईंची आहे, प्रकाश सोळंके साहेबांची आहे, राजाभाऊ मुंडेंची आहे, सगळ्या आमच्या सहकारी मित्रांची. आणि ही भावना असताना आम्ही नागरिकांच्या विकासाला प्राधान्य देतो आणि त्यामध्ये शहराच्या भविष्याचा विचार हा आम्ही करतो. कारण 35 वर्ष समाजकारण राजकारण करत करत आम्ही इथं पोहोचलोय. आम्ही आमच्या भागाचा सर्वांगीण विकास केला आहे. पिंपरी चिंचवड सारखं शहर हे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे नेलंय. त्याच्यामध्ये देखील विकासाचे अनेक योजना तिथे राबवलेल्या आहेत. आम्ही ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच घड्याळ, त्या घड्याळच्या पक्षाचे नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमचे बाळासाहेब जाधव यांच्या सह आमच्या 20च्या 20 उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करावं हे आव्हान करण्याच्या करता खरं तर मी माझ्या दारूरच्या परिसरामध्ये आलोय. मित्रांनो, ह्याच्या आधी तुम्ही अनेकांना संधी दिली. आता मी तुमचा पालकमंत्री आहे. 1 वर्षापूर्वी जबाबदारी घेतली. 1 वर्षापूर्वी जबाबदारी घेतली असताना मी आल्यानंतर एकंदरीत तिथलं सगळं चित्र पाहिलं. या जिल्ह्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. इथं कष्टकरी समाज आहे. माझ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये साखर कारखान्यांमध्ये जाऊन ऊस तोडण्याचं आणि वाहून नेण्याचं काम हे करतात. त्याच्यातनं त्यांचं कुटुंब चालतं. 6-6 महिने परिवाराला घेऊन ते बाहेर त्या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळं मुलांच्यावर मुलींच्या शिक्षणावर पण परिणाम होतो. म्हणून आम्ही आता ह्या वर्गाकरता साधारण माझ्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वसतिगृह करायचा निर्णय घेतलाय. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने
जे आपण महामंडळ केलं ऊसतोड कामगारांच्या करता, त्याच्यातून काही पैसे ऊस उत्पादक शेतकरी देतात कारखाना, आणि काही मी राज्य सरकार टाकतो. त्याच्यामध्ये आपल्याला जरी आई वडील ऊस तोडायला कुठं गेले तरी त्यांच्या मुलांना मुलींना त्या वसतिगृहामध्ये राहून चांगलं शिक्षण घेता यावं, ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. ही राजर्षी शाहू महाराजांनी राबवली. त्या काळामध्ये त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या एक गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले पण कर्तृत्वान अशा प्रकारच्या मुलामुलींना त्यांनी संधी दिली. हा इतिहास आपल्याकडे आहे. आणि म्हणून आता मी उमेदवारी देत असताना आमचे बाळासाहेब जाधव, मला विश्वास आहे की बाळासाहेब जाधव माझ्या धारूर शहराला विकासाभिमुख नेतृत्व देतील आणि त्याच्याकरता आम्ही त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे. हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. कार्यकर्त्यांनो, मी, नवाबभाई, प्रकाश सोळंके साहेब, राजाभाऊ, बाकीचे सगळे माझे सहकारी काम करतायत, परंतु कार्यकर्त्यांनी पण आपण स्वतः उभा आहेत. आपल्यातले गट तट मतभेद वाद हे सगळे बाजूला ठेवा. आणि आता आपल्याला अजित पवार सांगतो तसं खरंच त्यांनी त्याच्या भागात करून दाखवलंय, त्याच्या जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवडला करून दाखवलंय. आपल्या धारूरला पण ती करण्याची धमक त्याच्यामध्ये दिसतीये. तो शब्दाचा पक्का आहे. तो अजूनही 4 वर्ष त्यांचं सरकार राज्यामध्ये, केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे, त्याच्यामध्ये तो घटक म्हणून काम करतोय, घटक पक्ष म्हणून. अशा प्रकारची आमची ओळख आहे. मी आज पालकमंत्री झाल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये मी आलो, इथं पाहायला मिळालं इथं रेल्वे नाही. रेल्वेचं काम 30-35 वर्ष चाललं असेल का? 35 वर्ष. 35 वर्ष राव, एक पिढी गेली ना. तुम्ही नोकरीला 25-30व्या वर्षी लागला तर 58व्या वर्षी रिटायर होत आहे. एक पिढी बाजूला जाते. 35 वर्ष तुम्ही थांबला. सगळ्यांनी सांगितलं आम्हाला मत द्या, आमचं बटन दाबा, आम्हाला फुली द्या, आम्ही खासदार झालो की रेल्वे सुरू करतो. झाली रेल्वे सुरू. आता मात्र मी त्याच्यामध्ये माहिती घेतली आणि मला कळलं की यामध्ये निधी दिला पाहिजे, केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. आम्ही राज्याच्या हिस्साचा निधी दिला, केंद्राचाही निधी आणला, कामाला गती दिली. कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की काय अडचण असेल तर सांग, कुणी तुला त्रास देत असेल तर ते सांग, आम्ही कुणाचा मुलायजा ठेवणार नाही. दर्जेदार काम तू कर. आणि जर दर्जेदार काम करत असताना कुणी जाणीवपूर्वक तुला छळायचा प्रयत्न केला तर मी पोलिसांना सांगितलं, पोलीस संरक्षण देतो आणि ते काम पूर्ण करून दे. त्यामुळं रेल्वेचा पहिला टप्पा सुरू झाला. आपल्याला ती परळीपर्यंत न्यायची आहे. आपल्याला तिचं इलेक्ट्रिक इंजिनवर चालवायची आहे. त्याचं काम सुरू केलेलं आहे. आपल्याला ती आपल्यापासून पार पुण्यापर्यंत द्यायची आहे. पुण्याला आता स्टेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही आहेत, म्हणून आम्ही आता हडपसरला नवीन स्टेशन करतोय, जवळपास झालंय. त्याच्याशिवाय माझ्या बीडकरांना, धारूरकरांना, माजलगावकरांना, गेवराईकरांना, परळीकरांना, आष्टीकरांना, पाटोदाकरांना, शिरूरकरांना, ह्या लोकांना, केजकरांना, अंबाजोगाईकरांना तिथं जायला यायला जवळचं साधन झालं पाहिजे ना. सर्वसामान्य माणसाला परवडलं पाहिजे ना. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी रेल्वेची सुविधा नव्हती, विमानतळ नाही. लोकांनी कुणी विचार पण केला नाही आपल्याकडे विमानतळ पाहिजे. अरे माझा तर प्रयत्न आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धावपट्टी पाहिजे. जर उद्या कुठल्या उद्योगपतीला यायचं असेल, बीडमध्ये गुंतवणूक करायची असेल, धाराशिवला विमानतळ आहे, आपल्या लातूरला विमानतळ, बीडला नाही, असं कसं चालेल? नांदेडला मोठं विमानतळ आहे, लोक जाये करतात. उद्याच्याला कोणाला गुंतवणूक करायची असेल तर तो स्वतःचं विमान घेऊन येतो, त्यामध्ये कारखाना लावतो, त्याच्यातनं त्या भागातल्या तरुणांना तरुणींना काम मिळतं. CIIT ती 200 कोटीची आम्ही मंजूर केली, काम सुरू केलंय. त्याच्यामुळे 7,000 विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात
माझ्या बीड जिल्ह्यामध्ये कुशल कामगार होणार आहे. कुशल प्रशिक्षण आम्हाला त्यांना द्यायचं आहे. हे काम आम्ही राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात करतोय, परंतु अजून बरेच जिल्हे बाकी आहेत. परंतु मी इथला पालकमंत्री झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे उपलब्ध करून देतो, माझ्या बीड करता ते करा. आणि आपण ते बीडमध्ये काम सुरू केलेलं आहे. इमारती शासकीय त्याची कामं सुरू केली. आरोग्याच्या करता रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय त्याच्यामध्ये आपण सुविधा देतोय. अंबाजोगाईला तिथलं मेडिकल कॉलेज आहे, तिथं दुर्लक्ष झालंय. तिथं अनेक प्रकारच्या सुविधा देण्याच्या बद्दलची मीटिंग घेऊन तसे प्रस्ताव मी मागवलेले आहेत. आपल्या बीडमध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे, परंतु तिथं पायाभूत सुविधा नाही आहेत. त्याच्यामध्ये अजून खूप काम करण्याची गरज आहे. आजूबाजूला पोलीस खात्याच्या जागा आहेत, त्या तशाच बेवारस पडलेल्या आहेत. त्या आपल्या ताब्यामध्ये घेऊन माझ्या बीडच्या जनतेला तिथं आरोग्याची सुविधा कशी चांगले उपचार करण्याच्या करता येईल हे आपण त्याच्यामध्ये करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये सायन्स पार्क हे आपण बीडमध्ये मंजूर केलं. वेगवेगळी क्रीडांगणं, क्रीडा संकुलं त्याच्याकरता आम्ही पैसा दिलेला आहे. उद्याच्याला जर बाळासाहेब जाधवांना आपण आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर मी ह्याही भागामध्ये तुम्हाला मदत करीन. ते माझ्याकडे येतील, प्रकाशदादा त्या ठिकाणी येतील, राजाभाऊ येतील, सगळेजण पाठपुरावा करतील. आणि त्या विकास कामाला माझं कामच आहे की लोकांना मदत करायची. लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये आम्ही नाही योजना आणली. विरोधकांनी आमच्यावर टीका केली, निवडणुका झाल्या की बंद करतील. आम्ही बंद होऊन दिली नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या ना. माझ्या शेतकऱ्याला, बळीराजाला, माझ्या कास्तकाराला लाईटचं बिल परवडत नव्हतं. लोक त्रासून गेली होती. म्हणले एकदा हे बिलच माफ करून टाकू. 3 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर सगळं बिल माफ केलं. माफ केलं म्हणजे त्यांना पैसे द्यावे लागतात. राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला 25,000 कोटी रुपये आम्ही देतोय. 25,000 कोटी अशा योजना आपण करतोय. मित्रांनो, तुम्ही पण स्वच्छतेची आवड तुम्हाला झाली पाहिजे. किती घाण, येताना वेगवेगळ्या ठिकाणी कचरा पडलाय. तुम्ही कुणीतरी तुमच्यापैकी, तुमच्यातले कुणाचे पाहुणे बारामतीला आहेत का? बारामतीला हात वर करा बरं. कोणाचे पाहुणे? तेव्हा त्या पठ्ठ्याचा दिसतोय, आमच्या ताईंचाही दिसतोय, आमच्या लाडक्या बहिणीचा दिसतोय. तुम्ही बारामतीला या. सकाळी 5ला आमचे झाडलोट करणारी माणसं 5 पासून बारामती शहर स्वच्छ करायला लागतात. तिथं बघा, करता येतं. जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. आणि 7 वाजेपर्यंत जवळपास शहर स्वच्छ केलं जातं. फार तर फार 7:30. आणि जिथला तिथं कचरा टाकला जातो. इथं काही नाही, कुणी कुठंही काही टाकतंय. मला एक जण आता सांगत होतं, दादा तुमची सभा आहे, काही तुमच्या जवळच्या, तुमच्यावर प्रेम असणाऱ्यांनी इथल्या सगळ्या जवळपासच्या पाण्याच्या बाटल्या उचलल्या, त्या काही पुड्या उचलल्या की नको दादा चिडतील. माझ्या चिडण्यामुळे जर असा फायदा होत असेल तर मग काय खरं नाही. मित्रांनो, माझं म्हणणं आहे, आईच्या पोटातनं कुणीच सगळं शिकून येत नाही, परंतु आपण संस्कार करू तसं ते मूल वाढतं ना, ते तसं वागतं ना, ते तसं बोलतं, चालतं, विचार करतं. त्या प्रकारे आपल्याला मी या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करीन. परंतु आता पालकमंत्री म्हणून मी महिन्याला तर आमच्या बीडला येणारच आहे. त्यावेळेस मधून अधून एक एक तालुके घेऊन जे पैसे दिलेले ते खरंच सत्कारणी लागलेत का? कॉन्ट्रॅक्टर नीट काम करतोय का? कॉन्ट्रॅक्टरला मदत होती का? अहो, काही भागात मी असं बघितलं की रस्त्याला 10 लाख रुपये दिले रस्ता करायला, मुरमीकरण करणं 10 लाख रुपये. काय मुरुम नाही, काय नाही, बघायला कोण नाही, काहीच नाही, खड्डे. असे पैसे जर वाया गेले तर कसा विकास व्हायचा? ब्रह्मदेवाला तरी काही उपयोग होणार नाही. तुमचं आमचं तर कामच नाही. त्यामुळं दारुरकरांनो, आम्ही आज तुम्हाला त्या बाबतीमध्ये आमच्या बाळासाहेब जाधवांच्या रूपाने
एक चांगला उमेदवार दिलेला आहे. धारूर शहरामध्ये बाळासाहेबांच्या धारूरच्या विकासाच्या साठी त्यांचे वडील स्वर्गीय विठ्ठलराव जाधव यांचा देखील राजकीय आणि सामाजिक वारसा हा तुम्हाला लाभलेला आहे. बाळासाहेबांना धारूर शहराची तसं बघितलं तर उत्तम जाण आहे, शहराच्या प्रश्नाचं भान आहे, विकासाची त्यांना दृष्टी आहे. धारूरच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध असलेल्या आमच्या जाधव कुटुंबियांचा सामाजिक राजकीय वारसा आज तितक्याच निश्चयनी ते पुढे घेऊन चाललेले आहेत. पुढे नेता आहेत. स्वर्गीय विठ्ठलराव जाधव यांच्या निधनानंतर बाळासाहेब जाधवांनी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून ते निवडून आले आणि आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी त्या पोटनिवडणुकीपासून केली. मित्रांनो, गेली 20 वर्ष ते कृषी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्यासाठी सातत्याने लढा देत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि तिथल्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांची कामगिरी मी माहिती घेतली तर त्याच्यामध्ये उत्तम अशा प्रकारचे आहे. शेतकरी आणि व्यापारी वर्गाच्या प्रश्नावर ते नेहमी अग्रभागी राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये धारूर शहर आणि परिसराच्या विकासासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा ते करतायत. सामाजिक कार्याचं त्यांचं मोलाचं अशा प्रकारचं योगदान आहे. त्यांच्या कुटुंबातलेच अशोकराव जाधव हे गेले 25 वर्ष ह्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि त्यामुळे हा विकासाभिमुख वारसा हा पुढील पिढीपर्यंत जातोय आणि म्हणून धारूरच्या प्रगतीमध्ये जाधव कुटुंबाची महत्वाची भूमिका हे बजावत आलेलं आहे आणि पुढेही ते बजावतील याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, बाबांनो, ही निवडणूक केवळ धारूरच्या नगर परिषदेची निवडणूक नाहीये. आता खरंच तुम्हाला सर्वांगीण विकास करायचा असेल, माग जे काही तुमचं काम झालं नाही तो बॅकलॉग तुम्हाला भरून काढायचा असेल तर पुढच्या विकासाला दिशा आणि गती देणारी ही तुमची धारूर नगर परिषदेची निवडणूक आहे. हे माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या बांधवांनो, माझ्या माता माय माऊलींनो, सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, 19,000 मतदार आहेत. माझ्याकडे तर बारामतीत 1,02,000 मतदार आहेत. आज इथं मराठा समाज आहे, आज इथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे, आज ओबीसी समाज आहे, आमचा मागासवर्गीय समाज, चर्मकार, त्याच्यामध्ये मातंग, नवबौद्ध, हे सगळे आमचे मागासवर्गीय समाजाचे लोक इथं राहतात. मारवाडी आहे, कोमटी आहे, ब्राह्मण आहे, इतर छोट्या छोट्या जातीचा समाज इथं मोठ्या प्रमाणावर आहे. जातीय सलोखा राहिला पाहिजे. आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एकमेकाला आधार दिला पाहिजे. एकमेकाच्या सणावारीमध्ये आपण एकमेकाला आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. ही शिकवण आहे बाबा शिवशाहू फुले आंबेडकरांची. ही शिकवण आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची, राजमाता जिजाऊ माँसाहेबांची, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची, रमाई मातेची. ही शिकवण आहे ना मौलाना आझादांची, त्याच्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची. अरे त्या रस्ता पकडा ना, त्याच्यामध्ये कोण चुकत असेल तर त्याला समजावून सांगा ना. पाणी इथं जवळ कुंडलिका धनेगाव आहे, तरी माझ्या इथं 15-15 दिवस पाणी मिळत नाही. आम्ही रोज पाणी देतोय आणि तुमच्या इथं 15 दिवस पाणी नाही. काय राव, तुम्हाला कळतं का नाही कोणाला माहिती? हे बरोबर नाही. त्याच्याकरता मी आपल्याला सांगतो, बाळासाहेब, मी एवढं तुमच्या कुटुंबाचं आणि तुमचं कौतुक करून सांगतोय, जीवाचं रान करावं लागेल आणि इथं काम करावं लागेल. कुठं हायगाई करून चालणार नाही. दिवस रात्र मी जसा सकाळी 6ला, मला काय कारण हो सकाळी 6ला उठून कामाला लागायचे? कोणाची नोकरी करतोय काय? 10ला उठलं तरी कोणी मला विचारणार आहे का रे बाबा आज 10ला उठला? पण मी बघा कुठेही गेलो तरी 6ला उठतो कामाला. बीडमध्ये देखील सकाळी 6ला सगळे अधिकारी येतात तिथं, त्यांचं काम आहे. आणि मी माझ्याकरता करत नाही, बीड करता करतोय, राज्याकरता करतोय.
मलाही समजतं तिथं कामावर गेल्यानंतर की दोरे ओळंब्यात काम आहे का, कामाचा दर्जा चांगला आहे का, सिमेंट नीट वापरलंय का उगीच असं तसंच काम केलंय. अरे काम केल्यानंतर उद्याचे 50-100 वर्ष ते काम टिकलं पाहिजे. त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी केलेले पूल, ते आर्चचे पूल ना आर्च अजून टिकलेत. त्याला म्हणतात क्वालिटी. आपण पण तशा पद्धतीनं क्वालिटी घेतली पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे, ती आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवा. नाहीतर ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. आज अजित पवार असं काय रे बोलला आणि त्याने काय केलंय, काय घेणं देणं त्यांचे ती बघतील ना. पहिलं तुमचा प्रपंच नीट बघा. मुलं बाळं नीट शिकताय का, त्यांच्यावर संस्कार नीट होत आहेत का, आपला व्यवसाय नीट चाललाय का, शेतीवाडीमध्ये पिकं चांगली आहेत का. त्या कटावरून बघितल्यानंतर हे तिकडचा कट दिसतोय, मध्ये काहीच नाही, गाजर गवत. असला धंदा केल्यानंतर काय तुमचं होणार आहे. अहो आता आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पद्धतीने शेती करतोय, एआयचा वापर करतोय. 500 कोटी रुपयाची तरतूद केली, VSIनी तरतूद केली, आमच्या इथल्या बँकांनी तरतूद केली. 70 टन ऊस काढणारा माणूस आमचा 100 टन ऊस काढायला लागलाय. 100 टन ऊस काढणारा माणूस 130 ते 35 टन ऊस काढतोय. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर जाओ बारामतीला आणि बघा खरं आहे का खोटं आहे. हा सूर्य हा जयत्रथ. खत कमी लागतंय, पाणी कमी लागतंय, फक्त मेहनत घेतली पाहिजे. कष्टाचं चीज होतं, घामाचं चीज होतं. हे धारूरकरांनो, आपण त्या रस्त्याने चला. मी आलोय तुम्हाला साथ द्यायला. त्याचा फायदा करायचा का नुकसान करायचं तुमचं तुम्ही ठरवा. मी माझ्या मनाला सांगेन. मी धारूरला जाऊन लोकांना, माझ्या लाडक्या बहिणींना, आमच्या माय माऊलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बाजारपेठ इथली दुकानदार अशी तशी बाजारपेठ वाढणार नाही. जर या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आली तर ती बाजारपेठ चालणार आहे, तर इथं पैसा खेळणार आहे, तर इथं खरेदी विक्री होणार आहे. नाहीतर उगीच नुसतं आम्ही सांगायचं अरे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोन्या चांदीचा व्यापार चाललाय. अरे पण बाकीची गेले ना पुढं, आपण कुठं आहे. माझ्या इथं ते आष्टेकर, रांका, आमच्या इथला तो बारामतीचा सराफ ज्योतिचंद भाईचंद यांचे 15-15, 20-20 दुकान आहेत महाराष्ट्रात. सगळीकडे ते व्यवसाय वाढवत आहेत. तशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला पुढे जायचंय. आणि त्याच्याकरता ही नगरपालिकेची निवडणूक फक्त मतांची लढाई नाही, तर ती तुमच्या विकासाची, शहराच्या विकासाची चाचणी आहे. यंदा पुन्हा एकदा थेट जनतेतनं नगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. आणि म्हणून मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो, मतदारांना तर मी हात जोडून विनंती करतो, माय माऊलीला करतो, लाडक्या बहिणीला करतो, पण माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की बाबांनो, रुसवे फुगवे बाजूला ठेवा, व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवा, गट तट बघू नका. श्री बाळासाहेब जाधव यांच्या रूपाने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला नगराध्यक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. नुसता त्यांना एकट्याला निवडून आणून चालणार नाही. त्यांच्या जोडीला आपल्याला प्रभाग क्रमांक 1 मध्ये शेख शाहीन, शेख गफार, चव्हाण आकाश, शाहूराव, त्याला विक्की म्हणतात. विक्की कुठे विक्की, विक्की. त्याच्यामध्ये 2 नंबरला गाय समुद्रे, उषा नवनाथ कुठं बसलं, त्यांची खूण आहे घड्याळ. आमच्या चव्हाणची आणि शेखताईंची पण घड्याळ. त्यांच्या जोडीला आम्ही नितीन शिवाजी शिंगारे दिलाय, त्याची खूण घड्याळ आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रचार करतोय, सगळ्यांनी नीट वागायचं. आपल्या आपल्या प्रभागात रोज सकाळी झाडलोट होती का, घाण होती का, कचरा राहतोय का ते बघायचंय. नाहीतर लोक पुढच्या वेळेस मला दगडच मारतील. जायला तुझ्याकडे बघून ह्याला निवडून दिलं, आमचं काय वाटोळ केलंय. तर तिसरं आमच्या ज्योतिताई नवनाथ गाय समुद्रे, ही आमची दुसरी भगिनी आहे. तिला तिचं पुढे घड्याळ. त्याची आमची मागासवर्गीय अशी मतदारसंघात नाही. आमचा सर्वसाधारण सूरज विष्णू कोमटवार,
अरे पट्या, त्याची खूण आहे घड्याळ. त्याच्यानंतर डॉक्टर आकांक्षा संजय फावडे या आमच्या डॉक्टर ताई आहेत. आम्ही क्वालिफाईड देखील उमेदवारांना दिलेले. सगळ्या घटकातली पाहिजे, शिकली सवरलेली पाहिजे, कॉलेज केलेलं पाहिजे. आणि त्याच्यात आमच्या त्या तुम्हाला तुमच्या प्रभाग क्रमांक 4चं काम पण करतील आणि कुणी आजारी पडलं तर त्याला इंजेक्शन पण देतील. त्याच्यामुळे काळजी करू नका, औषधं देतील, गोळ्या देतील, काळजी करू नका. त्याचबरोबर आमच्या शांताबाई कोंडीबा कावळे, त्या काही अनुभवी पण पाहिजे, वडिलकीच्या नात्याने आशीर्वाद द्यायला. बाई तुझं काम बरं चालेल, चांगलं आहे, तू जरा चूक दुरुस्त ते काम आमचं शांताबाई करणार. त्याच्यानंतर दिक्कत सागरसिंह अजयसिंह. अरे दिक्कत हे आमचा दिक्कत आहे बघा, तो ओबीसी. हे वर खाली जरा चुकलंय का रे? ओबीसी तिथं महिला अ मध्ये का ब मध्ये? तुम्ही इथं चुकू नये. आणि मग सर्वसाधारण तुमच्या जोडीला संजीवनीताई आनंद चिंचाळकर, बरोबर? संजीवनीताई, हा हो काय आमची लाडकी बहीण आहे, त्याला पण, त्या दोघांच्याही, आमच्या दिक्कतला पण आणि आमच्या संजीवनीताईंना पण घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. नंतर आमच्या बानो बेगम शौकत अली सय्यद, ही आमची भगिनी आहे. आम्ही सगळ्या, मी म्हणलं ना, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चाललोय. आमच्या इथं अल्पसंख्याक आहे, बहुजन समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, अल्पसमाज आहे, सगळ्या समाजाला इथं आम्ही प्रतिनिधित्व दिलंय. त्यांच्या जोडीला मी सय्यद हरून सय्यद रऊफ, त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली. ही दोघं आमच्या 6 नंबर प्रभागामध्ये चांगलं काम करणार. केव्हा? तुम्ही त्यांचं घड्याळाचं बटन दाबलं तर. त्याच्याकरता विनंती करतोय. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आवेश अब्दुल रशीद कुरैशी, मी मगाशी सांगितलं ना, काही आशीर्वाद द्यायला पाहिजेत, वडिलकीच्या नात्याने सांगायला पाहिजे, ते आमचे आशीर्वाद देणार. तशा पद्धतीनं त्यांच्या जोडीला भावठाणकर संगीता आनंद, ह्या आमच्या ताई आहेत. ह्या ताई आणि आमचे ज्येष्ठ असे हे आम्ही प्रभाग 7 मध्ये दिले, ते आपलं काम चांगलं करतील. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सुप्रिया सचिन जाधव. सुप्रिया नमस्कार. तिचं खूण आहे घड्याळ. आणि गणेश धोंडीबाद सावंत. गणेशजी नमस्ते. नावातच गणराय आहे त्याच्या, गणेश. चांगलं काम करा, त्यांना तुम्ही मतदान करा. नंतर आमच्या प्रभाग 9 मध्ये अश्विनी प्रवीण गायके. अश्विनीताई नमस्ते. आणि त्यांच्या जोडीला आम्ही सुधीर वसंतराव शिंगारे. नमस्ते. तिकडं मी शिक्का मारू शकत नाही. तर त्या दोघांना तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये विजयी करा. आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये लक्ष्मण हनुमंत शिरसाट, हे आमचे सहकारी आहेत. ज्येष्ठ अनुभवी माणूस पाहिजे. 35 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळं सगळी, ज्याला अनुभव जास्त त्याला सगळी अंडी पिल्लं तिथली कळतात. आणि त्याच्याकरता आम्ही आमच्या लक्ष्मणरावांना तिथं उमेदवारी दिली. तेव्हा महिला पण म्हणूनच आम्ही तुम्हाला तिकीट दिले. त्यांच्या जोडीला आम्ही भूमिका सुजित वैरागे, एकदम तरुण आम्ही आमची भगिनी दिलेली आहे. अशा पद्धतीनं सर्व वयोगटातले, काही वयस्कर, काही मधल्या वयातले, काही पहिल्या नव्या उमेदीनं काहीतरी आपण समाजाच्या करता भलं करून दाखवायचं, या पद्धतीनं आम्ही किल्ले धारूर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं हे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे अधिकृत उमेदवार दिलेले आहेत. माझे हात जोडून विनंती, कुणाच्याही आपण भीती कुणाची बाळगू नका, कुणाच्या दबावाला बळी पडू नका. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना समान अधिकार दिलेले. उलट गरिबांना किंवा जे पिछडा वर्ग आहे त्यांना आरक्षण दिलेलं आहे.
सर्वांना आपल्याला बरोबर घेऊन जायचंय आणि ते काम राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे करणार आहे. आता उद्याचाच दिवस राहिलाय, उद्याचा आणि परवाचा 13वा मतदान आहे. त्याकरता माझी विनंती आहे, मी मगाशी माजलगावला पण सांगितलं, आमच्या बाळासाहेबांच्या पासून ही सगळी जी आमचे 20 उमेदवार आहे त्यांना निवडून द्या. मी त्यांना निवडून दिल्यानंतर मी बारामतीला त्यांना बोलवीन आणि बारामतीत कशी कामं बाळासाहेब चाललीत ते मी तुम्हाला दाखवीन. काय होतं, बोलणं आणि स्वतः जाऊन तिथं पाहणं फरक पडतो. मग त्यांनाही वाटेल अरे इथं केलं जातं मग आपल्या धारूरमध्ये का नाही, आणि मग ही सगळी आमचे सहकारी जिद्दीनं कामाला लागतील आणि त्यांना मनापासून मार्गदर्शन करण्याचं काम प्रकाशदादा, त्याच्यामध्ये आमचे राजाभाऊ, त्यामध्ये राजेश्वर पण कधी कधी गेला का, हा इथंच आहे, त्याच्यामध्ये राजेश्वर कोण, अच्छा आडसकर, रमेश आडसकर असे सगळेच जण त्यामध्ये लक्ष देतील आणि मी तुमच्याकडे लक्ष देईन ना. मी आपला पालकमंत्री आहे, मी विकास कामाला, लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला निश्चितपणे मदत करीन. भावांनो, माझ्या युवकांनो, माझ्या धारूरकरांनो, माझी त्याकरता तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. आम्ही अनेक जाती धर्माच्या करता खूप काही, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, त्याचबरोबर मार्टी, अल्पसंख्याक समाजाच्या करता त्याच्यामध्ये निधी आम्ही दिलेला आहे. आम्ही खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे. आम्हाला या निमित्तानं धर्माधर्मामध्ये, समाजामध्ये, जाती जातीमध्ये कोणी भेद करण्याचा प्रयत्न करता कामा नये. सामाजिक सलोखा राहिला पाहिजे, शांतता ठेवली गेली पाहिजे, कायदा सुव्यवस्था चांगला ठेवला पाहिजे आणि जर कोणी तो बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा विघातक शक्तीला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची गय त्या ठिकाणी करणार नाही. चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू. कोणत्याही समाजाला आम्ही एकटं पडू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहील अशा प्रकारचा विश्वास देखील मी आजच्या सभेच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि धारूरला आपण आम्हाला साथ दिली तर आम्ही पण विकासाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला साथ देईल, हा माझा शब्द आहे. मी शब्दाचा पक्का आहे, लोकांमध्ये माझी ओळख आहे आणि तुम्ही पण माझ्यावर विश्वास टाका. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ही खात्री तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काय